हॅलो एव्हरीवन, वेलकम टू विद्यागुरु अकॅडमी. राज्यसेवा पूर्वेचा निकाल लागलेला आहे आणि आता सर्वजण राज्यसेवा मुख्यच्या जोरदार तयारीला लागले असतील. आता राज्यसेवेची मुख्यची तयारी म्हणजे आपल्याला मला वाटतं की दोन घटक खूप महत्त्वाचे. एक म्हणजे राज्यसेवा मुख्यचा जो बेसिक सिलेबसचा पार्ट आहे तो व्यवस्थित रीड करणे आणि त्यापेक्षा जास्त महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक जो पेपर आहे मग तो GS1 पासून GS4 पर्यंत असेल, एसे असेल किंवा तुमचा ऑप्शनल पेपर असेल, याची रायटिंग करणे. कारण आन्सर रायटिंगची ही जर का मुख्य परीक्षा असेल, मेन्स एक्झाम असेल, तर त्याची तयारी पण आपली चांगली झाली पाहिजे. ती चांगली तयारी झाली की नाही आपल्याला कसं कळणार आहे, तर ते तुम्हाला पहिल्यांदा लिहून बघावं लागेल आणि त्याचं इव्हॅल्युएशन झालेलं पाहिजे. त्यामधून आपल्याला आपण ॲक्च्युअल एक्झाममध्ये काय करणार, तिथे आपल्याला काय प्रॉब्लेम येऊ शकतात, त्याला कसं टॅकल करायचं, एक आयडियल आन्सर कसा असायला पाहिजे, यासाठी मला वाटते की विद्यार्थ्यांनी एका गोष्टीकडे फोकस करायला पाहिजे, रायटिंग. आणि त्यासाठी मग आपण घेऊन आलोय राज्यसेवा मुख्यची एक टेस्ट सिरीज. आता ही टेस्ट सिरीज कशी असणार आहे, तर बेसिकली टेस्ट सिरीजचं सांगण्याआधी राज्यसेवेचा जो काही तुम्हाला स्वरूप माहीतच आहे. मेन्समध्ये काय काय आपल्याला, तर GSचे GS1, 2, 3 आणि 4 हे 4 पेपर, म्हणजे टोटल तुमचे 1000 म्हणजे 1000 मार्क्स आहेत बघा. 250 ईच जर का GS असेल तर. देन एसे पेपर येतो, तो पण खूप महत्त्वाचा आहे. आणि बऱ्याचदा UPSCचा ट्रेंड जर बघितला आपण, अजून तर राज्यसेवेचा निकाल आला नाहीये, बट त्यामध्ये दिसून आलं असेल की एसे हा डिसाइडिंग फॅक्टर आलेला आहे की तुमचं इंटरव्ह्यू कॉल येतो का नाही किंवा सिलेक्शन होते का नाही. सो मग GS4 आणि एसे याची रायटिंग आणि यावर कमांड असणे हे तुमच्यासाठी खूप फायदेशीर असू शकते. आणि त्यानंतर जो काही आपण ऑप्शनल पेपर म्हणतो, की जे ऑप्शनलमध्ये तुमचे 2 पेपर असणार आहेत, पेपर 1 आणि पेपर 2. आता हे 500 मार्क्स तर तुमचं याचं रीडिंग आणि कव्हरेज वगैरे आहे ते प्रत्येकाचं वेगवेगळं असू शकते. काही जणांचं पॉलिटिकल सायन्स असेल, हिस्ट्री, सोशॉलॉजी, अँथ्रो, मराठी साहित्य किंवा वेगवेगळे अनेक जे काही चांगले असतील तुमचे, जे तुम्हाला जमतात ते असतील. बट हा जो कॉमन पार्ट आहे, ज्याला आपण GS प्लस एसे म्हणतो, यासाठी काय करायला पाहिजे आत्ताच्या आत्ता, तर याचं बेसिक्स तर मला वाटते की प्रिलिम पास झाले म्हणजे तुमचं बऱ्यापैकी आलेलं आहे. आता तुमचं काम आहे की लवकरात लवकर सिलेबसचा डेटा कॉन्सन्ट्रेट करून त्यावर आन्सर रायटिंगकडे वळणे. तो मग आता आपण राज्यसेवा मुख्य जी आहे मेची टेस्ट सिरीज ही कशी असणार आहे, यामध्ये सर्वात प्रथम तुम्हाला सांगतो मी की यामध्ये लँग्वेजचा जो इश्यू असतो की टेस्ट सिरीजचं मीडियम कोणतं असणार आहे, तर मीडियम बोथ असणार आहे. म्हणजे जरी तुम्हाला वाटत असेल की ते इंग्लिशमध्ये सर्व गोष्टी लिहिल्या आहेत, बट इंग्लिश मीडियममध्ये पण टेस्ट सिरीज असेल आणि मराठी मीडियममध्ये पण असेल. म्हणजे क्वेश्चन इंग्लिश आणि मराठीमध्ये प्रोव्हाइड केले जातील. मॉडेल आन्सर पण, म्हणजे जे काही तुम्हाला एक मॉडेल आन्सर पाहिजे असते की या क्वेश्चनला काय पॉईंट्स अपेक्षित आहेत, याची प्रस्तावना कशी केली पाहिजे, याचा निष्कर्ष किंवा कन्क्लुजन जे म्हणतो ते कसं केलं पाहिजे, त्याच्या मेन बॉडी पार्टमध्ये काय आलं पाहिजे, हे इंग्लिश आणि मराठी दोन्हीमध्ये प्रोव्हाइड केलं जाईल. तो मग याचं जे स्वरूप आहे ते आपण डिस्कस करूयात पुढे जसं जाऊयात तसं. आता ही टेस्ट सिरीज जी आहे ही स्टार्ट कधी होणार आहे, तर 5 जुलै. आता 5 जुलै म्हणजे तुम्हाला दिसेल की हा संडे येतो. तो मग आपण मोस्टली आपली जी टेस्ट सिरीज आहे ती फर्स्ट राऊंड जो असणार आहे तो संडेला आफ्टर एव्हरी 15 डेज, म्हणजे 15 दिवसाच्या अंतराने तुम्हाला अभ्यास करायला मिळू शकतो की GS1चा पेपर झाला की 15 डेजच्या गॅपमध्ये तुम्ही GS2 चांगला करू शकता. आणि ऑफकोर्स अलॉंग विथ युअर अदर प्रिपरेशन, जर ऑप्शनल चालला असेल तर ऑप्शनल किंवा अदर गोष्टी चालल्यात. बट मला वाटते 15 डेजचा फर्स्ट टाइम जो आहे तो सफिशियंट आहे एक GSचा व्यवस्थित सर्व गोष्टी रिवाइज करायला, त्यामध्ये व्हॅल्युएशन करायला. टोटल 9 टेस्ट असतील. यामध्ये तुम्हाला मी नंतर ज्या टाइम टेबलमध्ये त्यामध्ये 9 कशा टेस्ट असतील ते पण सांगणार आहे. आणि यामध्ये कसे प्रॅक्टिस आणि जे आहे मॅक्सिमम रिझल्ट याकडे आपण प्रयत्न करणार आहे. तो मग आता टेस्ट सिरीजचे मेजर फीचर काय ते आपण एकदा बघूयात. फर्स्ट दिसेल तुम्हाला की प्रिसिजन अलाइन विथ द न्यू पॅटर्न. आता MPSC मेन्स 2025चा जो ट्रेंड आहे त्यामध्ये आपल्याला GS1 पासून तर GS4 याचा ट्रेंड कळायला आहे. अलॉंग विथ एसे पण आपल्याला कळाले आहेत. आता GS1 to 4चा ट्रेंड म्हणजे काय, आता तुम्ही जर क्वेश्चन बघितले आणि त्याला कम्पेअर केलं UPSCच्या क्वेश्चन सोबत, तर तुम्हाला दिसेल की UPSCची क्वेश्चन विचारण्याची जी स्टाईल आहे ती थोडीशी आपण म्हणूयात की डिफिकल्ट लेवलपर्यंत जाते, की त्याचं फ्रेमिंग ऑफ द क्वेश्चन थोडी टफ आहे. तेच जर का आपण राज्यसेवेत बघितले तर त्यांनी मोस्टली स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन विचारण्याकडे भर दिलेला आहे. म्हणजे हिस्ट्रीचं एक्झाम्पल घेतलं तर म्हणजे क्विट इंडिया मुवमेंट, सिव्हिल डिसओबिडियन्स मुवमेंट, यावर डायरेक्ट स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन विचारलेत. किंवा आपल्या वारकरी संप्रदायावर डायरेक्ट टिप लिहा,
जिओग्राफीमध्ये तर डायरेक्ट स्ट्रेट फॉरवर्ड मड व्होल्कॅनोवर लिहा, अर्थक्वेकचे रिझन सांगा, असे स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन विचारले आहेत. सिमिलरली GS2 मध्ये, आता GS2 चा पेपर जर UPSC बघितला तर बऱ्याच जणांना अभ्यास केल्यानंतर क्वेश्चन डिकोड होत नाहीत. बट इथे आपल्याला दिसतील की क्वेश्चनच्या थीम त्याच आहेत, बट विचारण्याची स्टाईल जी आहे ती सिंपल आहे. की सिम्पली काही गोष्टी त्यांनी विचारल्या की बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिन ही काय आहे त्या रिलेटेड क्वेश्चन. गव्हर्नन्स मध्ये पण सिंपल हेल्थ असेल एज्युकेशनवर विचारलेलं आहे. इंटरनॅशनल रिलेशनवर थीम तर मी म्हणेल UPSC सारखेच आहेत, जसं मालदीव्सवर क्वेश्चन विचारलं त्यांनी. आणि मग ओव्हरऑल आपल्याला दिसेल की जो सिलेबस आहे तो सिमिलर आहे, बट विचारण्याचं पॅटर्न थोडं चेंज केलेलं आहे. बट प्रिपरेशन करताना आपल्याला चांगल्याच लेवलचं करायचंय. म्हणजे असं नाहीये की आपण ट्रेंड बघितला 2025चा आणि तिथे एकदम सिंपल क्वेश्चन आलेले आहेत तर मग आपल्याला एक 8, 9, 10 लेवलचे आन्सर लिहायचे. आन्सर लक्षात घ्या, एक ग्रॅज्युएट विद्यार्थी जो होतो त्याला जे नॉलेज असते त्या लेवलचंच आन्सर्स असलं पाहिजे तुमचं. क्वेश्चन कितीही सिंपल विचार द्या, आपल्या आन्सर्समध्ये ती जर का डेप्थ दिसत असेल नॉलेजची, 100% तुम्हाला बाकीच्यांपेक्षा 1-2 मार्क त्या क्वेश्चनमध्ये जास्तच येणार आहे. सो फर्स्ट मग आपण क्वेश्चन तर पॅटर्न तसं ठेवणार आहे, बट इव्हॅल्युएशन थोडंसं आपण काय की कंपॅरेटिव्हली असणार आहे तिथे. सेकंड, मॉडेल आन्सर. आता याच्यात हाय स्कोरिंग टेक्निक, मग यामध्ये काय जनरली आतापर्यंत UPSC मध्ये जो ट्रेंड राहिलेला आहे त्याला जर बघितलं आपण तर व्हेरायटी कशी आन्सर्स मध्ये आणता येईल तुम्हाला, की जिथे समजा जिओग्राफीचा आन्सर आहे तर मॅप्स काढले गेले पाहिजे, काही फ्लो चार्ट्स असतील तुम्हाला तुमच्याकडे. समजा आता प्रेसिडेंटला कसं रिमूव्ह करणार किंवा हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टच्या जजेसच्या रिमूव्हल बद्दल विचारलं, मग तिथे फ्लो चार्ट मध्ये आपण दाखवू शकतो का की फर्स्ट कसं जाणार, मग कमिटी स्टेज असेल, मग स्पीकर किंवा चेअरमन त्यांना ऍक्सेप्ट करणार का, नंतर फर्स्ट हाऊस, सेकंड हाऊस आणि मग ते रिमूव्हल. मग अशी जी काही असेल हे पूर्ण फ्लो चार्ट मध्ये कुठे कुठे जिथे शक्य असेल ते आपल्या आन्सर्स मध्ये असेल तिथे. देन डायग्राम फॉर मॅक्सिमम कन्सेप्च्युअल क्लॅरिटी. बऱ्याचदा इथिक्सच्या पेपरमध्ये डायग्राम खूप चांगल्या काढल्या जाऊ शकतात. म्हणजे मी म्हणत नाही फक्त इथिक्समध्येच काढता येतील, बट इथिक्समध्ये बऱ्याच गोष्टी ज्या आहेत ज्या लिहायला तुम्हाला वेळ लागेल ते डायग्राम मधून सिम्पली आपल्याला दाखवता येईल. तो मग मिक्स ऑफ फ्लो चार्ट, डायग्राम, मॅप्स याचं मला वाटतं मॉडेल आन्सरमध्ये इन्क्लुजन असेल. आणि अलॉंग विथ दॅट चांगले इंट्रोडक्शन आणि कन्क्लुजन. आणि ते सिम्पल वेने, चांगलं म्हणजे असं नाही की आपल्याला खूप काहीतरी कॉम्प्लिकेटेड कॉम्प्लेक्स लँग्वेजमध्ये लिहायचे, तर सिम्पल लिहिणं हेच सर्वात महत्त्वाचं काम आहे. म्हणजे इट इज व्हेरी डिफिकल्ट टू बी सिम्पल असं जे म्हणतात ते आपल्याला इथून अचीव्ह करायचं आहे. नेक्स्ट आता स्ट्रॅटेजिक करंट अफेअर्स इंटिग्रेशन इन द आन्सर्स. आणि मला वाटते बघा जर काही पेपर बघितले आपण, GS2 असेल, GS3 असेल आणि इव्हन GS1चा जरी पेपर बघितला आपण, सोसायटी, ग्लोबलायझेशन, GS2 मधले गव्हर्नन्स, सोशल जस्टिस, एज्युकेशन, हेल्थ, HRD, GS3 मध्ये तर ॲग्रोनॉमीमध्ये इतक्या सर्व गोष्टी नवीन ट्रेंडमध्ये असतात. टेक्नॉलॉजीचा पार्ट इथे, एन्व्हायरमेंटचा पार्ट आहे, क्लायमेट चेंजवर क्वेश्चन होऊन गेला GS3 मध्ये. या सर्व गोष्टीमध्ये मला वाटते की स्टॅटिक पार्ट सोबत तुमचं जर का करंटचं इंटिग्रेशन असेल तर तुमचे आन्सर चांगले असणार. मॉडेल आन्सर आणि आपल्या त्यामधून आपण तो प्रयत्न करेल की जसे रिसेंट ट्रेंड आहेत ते आपल्याला तिथे ऍड करता येतील. म्हणजे एक एक्झाम्पल देतो मी, म्हणजे त्याचा अर्थ तुम्हाला कळेल की क्लायमेट चेंजवर क्वेश्चन होऊन गेला, पोल्युशनवर क्वेश्चन त्या सिमिलर टाईप चालले. कुठे जर का आता वेस्ट मॅनेजमेंट आणि अर्बनायझेशनवर क्वेश्चन आला तर तिथे रिसेंट ट्रेंडमध्ये कुठे जर का चांगलं वेस्ट मॅनेजमेंटचं मॉडेल असेल, मग ते बेंगलोरी महानगरपालिका असेल, चेन्नई महानगरपालिका असेल, इंदोरची असेल, तसे काहीतरी रिसेंट एक्झाम्पल तुम्ही तिथे ऍड करायला पाहिजे. सिमिलरली हेल्थ एज्युकेशन मध्ये पण तुम्हाला तसे ज्या बेस्ट प्रॅक्टिसेस आहेत, चांगल्या गोष्टी झालेल्या, मग त्या भारतात असतील, महाराष्ट्रात असतील, एखाद्या तुमच्या जवळच्या जिल्ह्या तालुक्यात असतील, ते आपल्याला तिथे आन्सर्स मध्ये ऍड आणि इन्कॉर्पोरेट करायला पाहिजे. तर मग तो एक आपला एम्फॅसिस असेल. इव्हॅल्युएशन आणि कन्स्ट्रक्टिव्ह फीडबॅक असेल त्याच्यात. इव्हॅल्युएशन एक्सपर्ट ज्यांनी UPSCचे इंटरव्ह्यू दिलेले असतील किंवा मग जे काही चांगले आतापर्यंत ज्यांना इव्हॅल्युएशनचा एक्सपिरियन्स आहे त्यांच्याकडूनच इव्हॅल्युएट केले जातील तुमचे आन्सर. आणि त्याहून तुम्हाला फीडबॅकहून पण ते कळून येईल. आणि आपला आतापर्यंत जे UPSCचा रिझल्ट जर बघितला तर आपल्याकडे फक्त इव्हॅल्युएशन आणि त्या फीडबॅकमुळेच बरेच जण ऍडमिशनला येतात. ओके, सो मग तो MPSCच्या मेन्समध्ये पण आणण्याचा आपण प्रयत्न करूयात. देन फ्लेक्झिबल एक्झामिनेशन फॉर्मॅट असेल. आता दोन गोष्टी आहेत बघा, म्हणजे आता पुन्हा जर आलो यामध्ये तर एक्झामिनेशनचा पॅटर्न जर तुम्हाला एकदा मी क्लिअर सांगतो कसा असेल आपला टेस्ट सिरीजचा, तर दोन्ही मोडमध्ये असेल बघा. ऑफलाईन जिथे तुम्हाला क्लासरूम मध्ये यायचे जो काही टाइम दिलेला आहे, आणि जसं आपण एक्झाम मध्ये 3 hours मध्ये पेपर सॉल्व्ह करतो तसा टाइम लावून तुम्हाला पेपर सॉल्व्ह करायला हा फर्स्ट ऑप्शन असेल. आणि तो हायली रिकमेंडेड असेल हा ऑप्शन, की ऑफलाईन मध्ये आले तुम्ही तिथे
जसं आपण एक्झामला जाणार, बसले तिथे आणि तुम्ही सॉल्व्ह केला पेपर. सेकंड, आता काही जणांना शक्यच होणार नाही, त्यांना म्हणणार की आम्ही ऑनलाईन आमच्या म्हणजे तुमचं जे काही गाव असेल, विलेज असेल, टाउन असेल, सिटी असेल, बट अदर दॅन पुणे असेल, तिथे तुम्ही तो टाइम लावून मला वाटते की 3 आवर्स मध्ये पेपर सॉल्व्ह करायचा. ती जी कॉपी असेल ती स्कॅन करायची आणि आपलं जे ऑफिशियल नंबर असेल, तुम्हाला ती प्रोसेस नंतर कळेल, ऑफिशियल नंबरवरती स्कॅन कॉपी जी आहे ती PDF पाठवायची तुम्ही. ती इव्हॅल्युएट करून तुम्हाला लवकरात लवकर तुमच्या जो काही तुम्ही नंबर प्रोव्हाइड केला असेल किंवा ईमेल ID केला असेल तिथे तुम्हाला ती प्रोव्हाइड करण्यात येईल. तो मग ज्यांना ऑनलाईन करायचं ते ऑनलाईन पण करू शकतात. ज्यांना ऑफलाईन असेल ॲडवायजेबल, आम्ही तर ऑफलाईनला जास्त ॲडवायजेबल करतो की क्लासरूममध्ये या वगैरे, त्या गोष्टी तुम्हाला तिथे चांगल्या प्रकारे होतील. आता ह्या टेस्ट सिरीज झाल्यानंतर एक पार्ट असेल तुमचा की टेस्ट झाल्यानंतर त्याच्यावरचं आहे ना एक ब्रॉडली, म्हणजे मी म्हणत ना प्रत्येक क्वेश्चनची गरज आहे, पण ब्रॉडली कसा अप्रोच असला पाहिजे पेपरचा त्यावर डिस्कशन असेल. अप्रोच सेशन्स असतील, म्हणजे GS1 चा पेपर झाला, मग त्याला अप्रोच कसं करायचं, याला म्हणजे अप्रोच इन द सेन्स कसं आहे की तुम्ही हिस्ट्रीला टाइम इथे किती द्यायला पाहिजे होता, जिओग्राफीच्या या क्वेश्चनमध्ये काय काय इन्क्लूड करता आलं असतं, सोसायटीच्या क्वेश्चनमध्ये कसे आपण करंट अफेअर जे ते इंटिग्रेट करता येईल तुमच्या स्टॅटिक नॉलेजमध्ये, असा अप्रोच असेल. किंवा मग काय ओव्हरऑल ब्रेन स्टॉर्मिंग की या क्वेश्चनचा ओव्हरऑल असे पॉईंट्स आले पाहिजे. हे आपलं जनरली ऑनलाईन लाईव्ह असेल, म्हणजे सर्वांना पॉसिबल होईल ॲट द सेम टाइम ऑनलाईन लाईव्ह, आणि त्यासाठी झूमची लिंक वगैरे तुम्हाला ग्रुपवर येणार. तो म्हणजे आपण असं नाहीये की फक्त तुम्ही पेपर लिहिला आणि तिथं काहीतरी चेक करून इव्हॅल्युएशन होऊन तुम्हाला आलंय. ऍक्च्युअल त्या पेपरला कसं डील करायचंय त्या रिलेटेड पण सेशन तुमचे 9 पेपर आहेत, तर 9 पेपरचे 9 डिस्कशन तुमचे होणार आहे त्यामध्ये. ओके, तो मग हा पार्ट तुम्हाला कळला फीचरचा. त्यानंतर आता टाइम टेबल जो आहे, हा टाइम टेबल तुम्हाला दिसेल बघा, 2 सेटमध्ये मी डिवाइड केलेला आहे याला. म्हणजे फर्स्ट जी असेल, फर्स्ट स्टेजमध्ये 4 GS चे पेपर असतील. GS1 बघा 5 जुलैला जो स्टार्ट होणार आहे आपला, तेव्हा GS1 चा पेपर असेल. आणि आफ्टर एव्हरी 15 डेज तुम्हाला दिसेल की हा संडे असेल, की त्यानंतर एक संडे गेल्यानंतर ऑल्टरनेट संडेला 15 डेजने 19 जुलैला GS2 असेल. 15 डेज मध्ये तुम्हाला तो GS चा पेपर पूर्ण चांगल्या प्रकारे अभ्यास करायचा आहे. सो मग असं 16 ऑगस्ट पर्यंत तुमचं एक पूर्ण GS1 to 4 चं कंप्लीट होणार आहे. एसेचा पेपर आपण मुद्दाम एक नंतर ठेवलेला आहे, कारण माझं असं वैयक्तिक मत आहे की तुम्ही प्रॅक्टिस एसेची तर करायलाच पाहिजे, बट एसे थोडा GS चा अभ्यास झाला ना की तुम्हाला इफेक्टिव्हली जे काही तुम्ही हिस्टॉरिकल, सोसायटल, जिओग्राफिकल, पॉलिटिकल, कॉन्स्टिट्यूशनल, सोशल जस्टिस, हे जे वेगवेगळे इकॉनॉमिकल आणि एन्व्हायरमेंटल हे सर्व डायमेन्शन तुमच्या एसे मध्ये आणू शकले तर तुमचा एसे खरा जो 125 मार्क्सला एक लिहायचा तो चांगला होऊ शकतो. कारण आता एसे पेपर पण जर बघितले तुम्ही लास्ट इयर आलेले तर सर्व डायमेन्शनला टच केलेले आहे. म्हणजे विमेन एम्पॉवरमेंट असेल की त्यांची अपलिफ्टमेंट कशी व्हायची, टेक्नॉलॉजी असेल, सोशल मीडिया असेल, आणि आपण जर बघितले तर त्याबरोबरच काही स्पिरिच्युअलिटी सारखं डायमेन्शनवर एसे विचारून झालेला आहे त्यांचा. तो मग त्यांनी जे GSचे सर्व वेगवेगळ्या GS मध्ये विखुरलेले टॉपिक आहेत ते एसे मध्ये एकत्र आलेले दिसतात आपल्याला, की फिलॉसॉफिकल पण विचारले तर जे इथिक्स आणि त्याला टच करतील, आणि ॲट द सेम टाइम जे काय आपल्याला जे एकदम महत्त्वाचे टॉपिक वाटतात की मग युथ रिलेटेड पण तिथे एसे आलेला आहे 125 मार्कचा. तो मग असे जे ब्रॉडर टॉपिक आहेत त्याचं GSचं प्रिपरेशन झाल्यानंतर मला वाटतं की एसे तुम्हाला अजून चांगल्या प्रकारे लिहिते. बट याचा अर्थ असा नाही की तुम्ही यू शुड वेट फॉर द 30 ऑगस्ट टू राईट द एसे. त्या आधी पण तुम्ही प्रॅक्टिस करायला पाहिजे सेल्फची, बट एक प्रॉपर त्या टाइम लिमिटमध्ये 3 आवरमध्ये 2 एसे मला कसे लिहिता येतील, ज्याला 2 पार्टमध्ये डिवाइड करून ती प्रॅक्टिस आपल्याला इथे करायची. त्याचं पण अप्रोच सेशन असेल की जे काही आपण एसेचे टॉपिक दिले की त्याला ब्रेनस्टॉर्म करून त्यामध्ये काही इसेन्शियल गोष्टी लिहिता येतील, कसं इंट्रोड्यूस करायला पाहिजे, कशी त्याची सब हेडिंग करायला पाहिजे ते पण आपण डिस्कस करणार आहे तिथे. देन सेकंड FLTचा जो पार्ट असेल GS1 to 4 यामध्ये दिसेल तुम्हाला की गॅप कमी ठेवण्यात आलेला आहे आता, की 6 सप्टेंबर, लगेच 4 दिवसांनी 10 सप्टेंबरला, लगेच 3 दिवसांनी 13 सप्टेंबरला आणि 17 सप्टेंबरला. सो म्हणजे 17 सप्टेंबर पर्यंत तुमचे 2 राऊंड GSचे झालेले असतील, सो दॅट तुम्हाला जे काही फीडबॅक येईल, इव्हॅल्युएशन करून आल्यानंतर येईल, त्यानंतर काही दिवस राहतील त्याच्यावर काम करण्यासाठी. तो म्हणजे इथपर्यंत तुमचं काही काम झालेलं असेल आणि एक्झॅक्टली बघा 1 मंथ नंतर तुमचं संपणार आहे सेकंड राऊंड. तो म्हणजे तुम्हाला ओव्हरऑल जे नेक्स्ट 3 मंथ आहेत ते प्रॉपरली प्लॅन करायचे. जर तुम्हाला
चांगला स्कोर करायचा असेल मेन्समध्ये तर. ओके, सो मग असा टाइम टेबल तसा हा आपल्या टेलिग्राम चॅनल आणि इंस्टाग्रामवर पण आपण शेअर केलाय टाइम टेबल शेड्यूल कसं असणार आहे. आता यानंतर इश्यू असतो बऱ्याच जणांचा की ऍडमिशन प्रोसेस काय आहे. बऱ्याचदा कारण ते आपल्याला माहित नसते एक्झॅक्टली, बऱ्याच जणांना भेटता येत नाही येऊन पुण्यामध्ये काही जण ऑनलाईन दुरून करत असतात आपापल्या ठिकाणून. तर बघा फी स्ट्रक्चर जे आहे यामध्ये ऍक्च्युली फी स्ट्रक्चर चुकलेलं आहे. ठीक आहे, फी स्ट्रक्चर मी तुम्हाला पुन्हा इकडे लास्ट मध्ये सांगतो. फी स्ट्रक्चर जे आहे यामध्ये फर्स्ट 50 स्टुडंट जे येतील, पहिल्या 50 स्टुडंट साठी फी असेल 8,000 रुपीज 8,000. आणि या 50 स्टुडंट नंतर जे आपण ऍडमिशन म्हणजे स्टँडर्ड फी जी म्हणूयात आपण, ती तशी आपल्याला दिसेल 10,000 आहे. ती असेल 10,000. याचा QR कोड तुम्हाला ब्रॉशर मध्ये मिळून जाईल. तुम्ही टेलिग्राम, इंस्टाग्राम वगैरे कुठेतरी आपल्या बघितल्या किंवा तुम्ही आपल्या ऑफिशियल नंबर व्हॉट्सअपला जरी मेसेज केला तरी तुम्हाला त्याचा QR आणि जे काय आपला UPI ID आहे त्यावर तुम्ही एकदा जर का फी पे केली, टेलिग्राम किंवा व्हॉट्सअपला त्याचा स्क्रीनशॉट पाठवला तर तुम्हाला ग्रुपला ऍड करण्यात येईल, जो टेस्ट सिरीज साठी एक्सक्लुझिव्हली ग्रुप बनलेला आहे. आता ग्रुप का महत्वाचा आहे? सर्वात महत्वाचं काय आहे की हा जो ग्रुप असेल त्या ग्रुपवर काय असेल की तुम्हाला अदर ज्या काही गोष्टी असतील मेन्सला लागणाऱ्या त्या पण शेअर केल्या जातील. ज्या झूम लिंक असतील लेक्चरच्या त्या पण तिथे येणार आहेत. यासोबतच तुम्हाला काही जे इम्पॉर्टंट आन्सर्स, मॉडेल आन्सर जे रेकॉर्ड केलेले व्हिडिओज असतील काही सिलेक्टिव्ह, ते पण तुम्हाला तिथे अवेलेबल होऊन जातील त्या ग्रुपवर. की मग त्याच्यात ऍक्च्युअल टीचिंग असेल की या क्वेश्चनला कसं कसं अप्रोच करता येईल, याच्यात सेम क्वेश्चनला वेगवेगळ्या प्रकारे इंट्रोडक्शन कसं लिहिता येईल, कन्क्लुजन कसं लिहिता येईल, असा पण तो पार्ट त्यामध्ये आपण इन्क्लूड केलेला असेल. तो इन दिस वे फी स्ट्रक्चर मला वाटते की तुम्हाला इथे कळालेलं आहे. त्यानंतर आता बऱ्याच जणांना इश्यू असते की आपण टेस्ट सिरीज घेतोय, आपल्याला एक्सपिरियन्स आहे का नाही. तर बघा, आपण स्टार्ट जेव्हा केलं होतं 2023 मध्ये UPSCचं, जेव्हा आपण मेन्सचं केलं होतं तेव्हा आपल्याला दिसेल की जुईली आणि दीक्षा ह्या दोघी जणी आपल्या UPSC मेन्स मधून सिलेक्ट होऊन इंटरव्ह्यूला गेल्या होत्या. त्यामध्ये जुईलीला फायनल इंटरव्ह्यू मधून सिलेक्शन होऊन ती आता इंडियन पोस्टल सर्व्हिस मध्ये पण आहे. दीक्षाला पण नंतर जो इंटरव्ह्यू दिला त्यानंतर ती पण आता स्पोर्ट ऑथॉरिटी मध्ये पदावर अजून कार्यरत आहे. 2024 मध्ये मग तोच वाढून बघा 5 जण आपले इंटरव्ह्यू कॉल आलेला आहे, त्यामधले पण सिलेक्शन झालेले दिसतात तुम्हाला. प्रथमेश असेल, केतनला IPS मिळालं त्या वर्षी. देन 2025 ला 7 आपले जे स्टुडंट होते ते UPSCच्या इंटरव्ह्यूला गेलेले दिसतात आपल्याला. तो म्हणजे 2 इंटरव्ह्यू कॉल 2023 पासून तर 7 इंटरव्ह्यू कॉल 2025 मध्ये आलेले आपल्याला दिसतात. तो मग ही आमची लिगसी आतापर्यंतची मेन्स मध्ये. तो तुम्हाला जर का टेस्ट सिरीज लावायची असेल तर मला वाटते की नक्कीच फायदा होईल आमच्या या एक्सपिरियन्सचा. बाकी मग अदर जे काही कॉन्टॅक्ट करायचे डिटेल असेल, ऑफलाईन सेंटरला जर तुम्हाला व्हिजिट द्यायची, तिथे तुम्हाला कोऑर्डिनेटर सर्व माहिती देईल. तर आपलं सदाशिव पेठलाच ऑफिस आहे, न्यू इंग्लिश स्कूलच्या समोर टिळक रोडला. देन कॉन्टॅक्ट नंबर हा दिसेल तुम्हाला. तुम्ही गुगल जरी सर्च केलं, गुगल मॅपवर पण आपलं तुम्हाला ऍड्रेस दिसून येईल. वेबसाईट पण आपली बघू शकता. बाकी अधिक अपडेटसाठी तुम्हाला टेलिग्राम चॅनल आपलं विद्यागुरु अकॅडमीचं आणि युट्यूब चॅनल विद्यागुरु अकॅडमीचं यावर सबस्क्राईब करा. तुम्हाला अदर जे काही अपडेट्स असतील ते पण मिळतील. ओके, सो मला वाटते की बऱ्यापैकी जे काही प्रिलिमचे तुमचा रिझल्ट लागला असेल आणि तुम्ही लगेच जर बघतायत की काय करायला पाहिजे, तर मला वाटते डेफिनेटली तुम्ही विचार करायला पाहिजे की लवकरात लवकर मेन्सचा अभ्यास सुरू करणे आणि पॉसिबल होत असेल तर टेस्ट सिरीज लावणे. टेस्ट सिरीज हा पर्पज आम्ही तुमच्या प्रॅक्टिससाठी घेतोय. जरी पॉसिबल नसेल, मला वाटते की GSचा प्रत्येक पेपर व्यवस्थित रीड करणे आणि स्वतः सेल्फ लिहायला तरी सुरू करणे, हे तुम्ही काम करू शकता. बाकी काय असेल तर आपण भेटूया विथ नेक्स्ट व्हिडिओ. इथे थांबूया. थँक्यू.